नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे जॉब भरती यूट्यूब चॅनलमध्ये। मागील व्हिडिओमध्ये आपण होमगार्ड पदाशी संबंधित ज्या तारखा वेगवेगळ्या जिल्ह्याच्या होत्या त्याची माहिती आपण दिलेली होती। आजच्या व्हिडिओत आपण होमगार्ड पदाशी संबंधित तारखांमधील अगदी थोडक्यात व कमी वेळेत संपूर्ण पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, होमगार्ड ही संघटना देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिक तसेच आपत्कालीन मदत कार्याचे कायदा व सुव्यवस्था पाळण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा होमगार्डचा संघटनेचा उद्देश आहे। यामध्ये सर्वात प्रथम होमगार्ड सदस्य होण्यासाठी महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही पूर्णपणे मानसी तत्वावर आहे। त्यामुळे नोकरी अथवा रोजगार नाहीये, हे सदस्य 3 वर्षाकरता दिले जात असून संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे 3 वर्षाच्या टप्प्याने वयाच्या 58 वर्षापर्यंत पूर्ण नोंदणीकृत करता येते। होमगार्ड सदस्यांचे कर्तव्य यामध्ये होमगार्डना दररोज कर्तव्य दिले जात नाहीत, तर पोलीस दलांच्या मागणीप्रमाणे त्यांच्या खांद्याशी खांदा लावून कायदा व सुव्यवस्था कामी आणणे आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये रोगराई महामारी संकट काळात प्रशासनास मदत होईल अशी कर्तव्ये दिले जातात। तर भत्त्याबाबत बोलायचं झालं तर मित्रांनो, फक्त बंदोबस्त काळात प्रतिदिन 570 रुपये आणि जेवणासाठी 100 रुपये दिले जातात। तर प्रशिक्षण काळात 35 रुपये खिसा भत्ता म्हणून दिला जातो, तर त्या दिवशी भोजनासाठी 100 रुपये दिले जातात। तर साप्ताहिक कवायतीसाठी फक्त 90 रुपये भत्ता दिला जातो। तर यापुढे 4 मध्ये होमगार्डना शास्ती कोणत्या कारणामुळे केली जाणार आहे याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर मित्रांनो, यासाठी दररोज कर्तव्य दिले जात नसल्यामुळे परंतु अत्यावश्यक प्रसंगी पोलीस बंदोबस्तासाठी बोलवण्यात आलं, त्यावेळेस कुणी गैरहजर राहिलं, माझी मावशीच वारली किंवा गावाकडून मिळवणीच आलती, उठायचं उशीर झाला, माझं टायरच पंक्चर झालं, त्यामुळे कर्तव्यावर यायला उशीर झाला, अशा उमेदवारांना बडतर्फ किंवा नेहमी 250 रुपये इतका दंड आणि जर या पदाचा कुणी गैरवापर जर केला तर 3 महिन्याची साधी कैद किंवा शिक्षेची करण्याची तरतूद सुद्धा आहे। यापुढे 5 क्रमांकामध्ये होमगार्ड नोंदणी कशी, तर ती होमगार्ड नोंदणी ही निशुल्क होणार आहे। कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाहीत। होमगार्ड सदस्य मिळवण्यासाठी कोणत्याही उमेदवाराने वशिला किंवा लाच द्यायची नाहीये। तर याकरता कोणी लाच मागत असेल किंवा पैशाची मागणी करत असेल तर अशा अधिकाऱ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय संबंधित जिल्ह्यातले किंवा माननीय जिल्हा समादेशक आणि तथा अप्पर पोलीस अधीक्षक संबंधित जिल्ह्यातले यांच्याशी संपर्क साधायचा आहे। तर 6 क्रमांकामध्ये होमगार्ड सदस्याचे फायदे पाहणार आहोत। यामध्ये सर्वात प्रथम गणवेश मिळणार आहे, तर विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण मिळणार आहे। 3 वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या होमगार्डना राज्य पोलीस दल, विमान वन विभाग, अग्निशमन दलामध्ये 5% आरक्षण राहणार आहे। तर 3 मध्ये प्रथम उपचार, अग्निशमन, विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण देण्याची संधी आहे। तर 4 मध्ये गौरवास्पद कामगिरी केल्यास पुरस्कार पदक मिळणार आहे। तर 5 मध्ये स्वतःचा किराणा दुकान चालवित किंवा शेती किंवा इतर काही छोटा मोठा धंदा करत देशाची सेवा करण्याची ही संधी आली आहे। यापुढे होमगार्ड नोंदणीसाठी नियम अटी पाहणार आहोत, अगदी थोडक्यात मध्ये पाहणार आहोत। होमगार्ड पात्रतेचे निकषमध्ये सर्वात प्रथम उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा, तसेच शारीरिक पात्रतेमध्ये वयाचे 20 वर्ष ते 50 वर्ष तेही दिनांक 31/7/2024 पर्यंत असावा। उंची आणि छाती ही पोलीस भरतीप्रमाणे असणार आहे। तर आपण यामध्ये फक्त कागदपत्रे पाहणार आहोत। यामध्ये सर्वात प्रथम रहिवासी पुरावा जसे की आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, 2 नंबरमध्ये शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र 10वीचं, 3 नंबरमध्ये जन्म दिनांक पुराव्याकरता SSC बोर्डाची सनद किंवा शाळा सोडल्याचा TC, 4 मध्ये ज्या उमेदवारांचं टेक्निकल ITI झालेलं आहे त्यांचं प्रमाणपत्र लागणार आहे। तर 5 मध्ये कुठं खाजगी नोकरी करत असला तर त्या मालकाचं ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे। 6 मध्ये 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्याचे पडताळणीचे प्रमाणपत्र द्यायचे आहे। तर यापुढे शारीरिक समिती अगदी थोडक्यात पाहणार आहोत। यामध्ये कसा कस लावायचा आहे। धावण्यासाठी पुरुष उमेदवारांना 1600 मीटर अगदी 5 मिनिट 10 सेकंदात पूर्ण करून 20 गुण मिळवायचे आहेत। तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर हे 2 मिनिट 50 सेकंदात पूर्ण करायचे आहे, यासाठी 25 गुण मिळणार आहेत। गोळाफेकमध्ये 8.5 मीटर यासाठी 10 गुण आणि महिलांना 6 मीटरसाठी 10 गुण। तर यापुढे तांत्रिक गुण असणार आहेत। जे तांत्रिक गुण आहेत त्यामध्ये फक्त शारीरिक क्षमता चाचणी पात्र ठरल्यानंतरच हे गुण मिळणार आहेत आपल्याला। तर यापुढे आपण पाहणार आहोत नोंदणी अर्ज संदर्भात अगदी थोडक्यात पाहणार आहोत। तर उमेदवारांना मला सांगायचं आहे की महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी एकच वेबसाईट आहे, त्यामुळे आपापल्या जिल्ह्याच्या वेळेनुसार कालावधीमध्ये तो अर्ज भरायचा आहे। आपल्याला अर्ज फक्त इंग्रजी भाषेतून भरायचा आहे। यामध्ये उदाहरणार्थ आधार कार्ड, जन्म दिनांक व्यवस्थित नोंद करायचा आहे। एका उमेदवाराला आधार कार्डच्या सहाय्यानेच एकदाच अर्ज दाखल करता येणार आहे। तसेच नंबर 2 ची अट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण ज्या जिल्ह्याचा रहिवासी आहे त्याच जिल्ह्यासाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। 3 नंबरच्या अटीमध्ये उमेदवारांनी ज्यावेळेस
फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढायची आहे। त्या प्रिंटवर आपला फोटो तसेच मजकूर मराठीमधील नाव उमेदवारांनी स्वतः पेनाने लिहायचे आहे। तर इतर कोणती माहिती लिहायची नाहीये। ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक या ठिकाणी आपण पाहू शकता 31/7/2024 आहे। प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी असणार आहे, पण सायंकाळची वेळ मात्र 5 वाजेपर्यंतच राहणार आहे सर्वांसाठी। अर्जाची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरता तारीख जाहीर होणार आहे। 5व्या अटीप्रमाणे कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणी करता अंक क्रमांक 1 मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्राच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडायचे आहेत, जसे की TC, आधार कार्ड इतर। तसेच 2 फोटो हे करंटमधले व मूळ कागदपत्र म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स पडताळणी करता सादर करणे बंधनकारक राहणार आहे। तर 6व्या अटीमध्ये उमेदवारांना नोंदणी करता स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे। 7व्या अटीमध्ये ज्या उमेदवारांची अंतिम निवड पोलीस ठाणे रिक्त निहाय असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येणार आहे। समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत ज्याचं वय जास्त आहे त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे। तर ज्यांचं वय समान असणार आहे त्यातल्या त्यामध्ये शैक्षणिक अर्हता ज्याची जास्त आहे त्यांना सर्वप्रथम याची निवड करण्यात येणार आहे। 8व्या अटीमध्ये यापूर्वी होमगार्ड संघटनेतून कुचर काम करणारे व बेशिस्त ठरलेले जे की न्यायालयीन प्रकरणी दोषी आहेत यांची सेवा समाप्त केलेले होमगार्ड असे परत नोंदणी करण्यासाठी अपात्र ठरणार आहेत। मात्र ज्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे असे होमगार्ड मात्र या अटीस पूर्ण राहतील आणि हे अर्ज करू शकतील। 9व्या अटीमध्ये पुढील सूचना व अंतिम गुणवत्ता यादी या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे। तसेच याची नोटिफिकेशन आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत मित्रांनो। 10वी अट ही जिल्हा समादेशक यांच्यासाठी आहे। 11व्या अटीमध्ये अर्ज भरताना काही अडचण आली तर जिल्हा होमगार्ड कार्यालय सातारा तसेच संबंधित जिल्ह्यातले जे काही अधिकारी असतील यांच्याशी कार्यालयीन वेळेत आपल्या समस्या सोडवू शकता। तर मित्रांनो, एकूण ही 9800 पदाची एकूण भरती आहे। आपण आपापल्या जिल्ह्यात आपापल्या वेळेनुसार अर्ज भरू शकता। तर मित्रांनो, या भरतीची पुढील इंटिमेशन मिळवण्यासाठी आजच आपण आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। तर आपण भेटूया पुढील होमगार्ड भरतीच्या नवीन नोटिफिकेशनसह व नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।